नमस्कार, मी शिवाजी जोशी, अध्यक्ष BS4 महाराष्ट्र। भटक्या विमुक्त जाती जमातीच्या चळवळीच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि या चर्चा करण्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित करत आहेत आणि त्याची चिकित्सा करत असताना ते प्रत्येक वेळेला त्याची परिकल्पना करत आहेत की हे आमचा जो कार्यक्रम झाला तो एवढा मोठा झाला की असा म्हणजे भूतोना भविष्यती झाला वगैरे वगैरे। आणि मग असं वाटायला लागतं की आपण चळवळ करणारे किंवा चळवळीची जाण आहे म्हणून काही संघटना चालवणारी माणसं आपण कुठल्या तर स्वप्नात तर नाही ना, आपण काही चुकीच्या परिकल्पना तर करीत नाही ना। कारण कसं असतं की ज्या वेळेला संघटना या पदाधिकारी कार्यकर्ते हे जमिनीवर येऊन काही विचार करतात, चर्चा करतात, त्यावेळेला त्याच्यावर चर्चा होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते। पण आपण जर नुसत्या परिकल्पना करत असलो की असं आकाशामध्ये परी असते, तिला पंख असतात, ती उडते, असं होतं तसं होतं, तिथं म्हणजे आपण चर्चा करू शकत नाही, कारण ती वास्तवात चर्चा नसते आणि आपले पाय जमिनीवर नसतात। तर त्याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर आणला आहे। तो BS4चाच एक भाग आहे की समाजाला चळवळीविषयी, संघटनेविषयी वास्तविक भान तयार करून त्यांना चळवळीमध्ये म्हणजे समाजकार्याला प्रेरित करणे हाच BS4चा मुख्य उद्देश आहे। आता आपण भटक्या विमुक्ताच्या चळवळीचा जर विचार केला तर मागील आपण पाहतो की 77 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भटक्या विमुक्ताचे प्रश्न सुटलेले नाहीत। जगण्याच्या वेदना, वणवण, चणचण ही काही मिटलेली नाही, उलट पक्षी याच्यामध्ये भरच पडत आहे। म्हणजे शासन व्यवस्था किंवा इथली लोकशाही किंवा संविधानिक अधिकाराच्या बाबतीमध्ये हक्क आणि अधिकार जर आपण म्हणला तर त्या दृष्टीनं अजिबात काम होताना दिसत नाही आणि हे काम होण्यासाठी चळवळीची गरज आहे आणि म्हणून आपल्याला या चळवळीवर बोलावं लागतं। भटक्या विमुक्ताच्या चळवळीचं असं झालेलं आहे की आत्मा नसलेली व्यक्ती, त्याला मृत व्यक्ती म्हणतात, ती काहीच करू शकत नाही। आणि त्याचबरोबर आत्मभान नसलेल्या संघटना म्हणजे मृत संघटना, तेही काही करू शकत नाहीत। आज ज्या आपल्या संघटना आहेत भटक्या विमुक्त चळवळीमध्ये काहीतरी करायला पाहिजे, ज्याच्या त्याच्या संकल्पनेनं वेगवेगळ्या रूप घेतलेल्या, म्हणजे व्यक्तिसापेक्ष, विचारसापेक्ष म्हणण्याचं तर काही कारण नाही, कारण कुठलीही संघटना आज विचारावर चालत नाही, ते व्यक्तीवर चालते, त्याला वाटलं म्हणून तसं करायचं। समाजाला काय गरज आहे किंवा समाजाच्या काय गरजा आहेत याचा विचार न करता आपलं नेतृत्व तयार करण्यासाठी म्हणून ह्या संघटना जर निर्माण झाल्या तर त्या संघटना या उद्देशच नसल्यामुळं त्या उद्देशापर्यंत जाऊ शकत नाहीत। तर हे आत्मभान नसलेल्या संघटना म्हणजे आत्मभान नसलेली चळवळ म्हणजे मृत चळवळ आहे असं मी समजतो आणि तीच परिस्थिती आहे भटक्या विमुक्ताच्या बाबतीमध्ये। कारण या चळवळी जर जिवंत राहिल्या असत्या तर आत्तापर्यंत आपले प्रश्न सुटले असते। ते सुटले नाहीत याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीत म्हणजे आपल्याला वाटतं किंवा हे सगळं चालूच आहे ना, आता त्या अमक्यानं तसं केलं, तमक्यानं तसं केलं, त्या संघटनेने हा कार्यक्रम केला, त्या संघटनेनं हा कार्यक्रम केला, तो कार्यक्रम केला, मग परिणाम काय झाला त्याचा? दृश्य परिणाम म्हणजे आपण समोर ज्या गोष्टी बघतो आणि ते घडताना दिसत आहे, पण त्याचा परिणाम काय आहे त्याचं जर आपण विश्लेषण केलं की बुवा ह्याचं वास्तवात भटक्या विमुक्ताच्या जीवनामध्ये ह्याचा काय परिणाम झाला किंवा समाजाला ह्याचा काय उपयोग झाला किंवा कुठला जे काय 15, 20, 50 प्रश्न आहेत त्याच्यातला कुठला एखादा प्रश्न सुटला, असं ज्या वेळेला आपण विचार करू त्यावेळेला त्याचं उत्तर असेल की त्याच्यातला एकही प्रश्न सुटलेला नाही। मग आपण हे आंदोलन करून काय केलं आणि काय करतो याचा विचार केला पाहिजे। म्हणून मी म्हणतो की आत्मभान गेलेल्या संघटना म्हणजे मृत अवस्था सध्या ह्या परिस्थितीत संघटनेची आहे। आणि मग हे जर
प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आज काय परिस्थिती आहे की एखाद्या भटक्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या कुटुंबावर जर अन्याय झाला, आपला हेतू काय असतो? आपला हेतू असतो की बाबा त्या माणसाला न्याय मिळावा. पण ज्या वेगवेगळ्या संघटना किंवा ज्याला काही थोडीशी कल्पना आहे, ज्याची कळकळ आहे समाजाबद्दल, तर ही सगळी माणसं एकत्र येऊन त्याचा FIR कसा दाखल होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि 2 दिवस 3 दिवस एखाद्या पोलीस स्टेशनवर आंदोलन वगैरे करायची पाळी येते FIR दाखल व्हायसाठी. FIR दाखल होणे म्हणजे न्याय मिळणे ही प्रक्रिया नाही, पण आपण तिथपर्यंतच पोचतो, त्याच्यानंतर काहीच नाही. म्हणजे अशाच पद्धतीचे उदाहरण आपल्याकडे आहेत की आता कुठल्याही शासनाच्या योजना, सोयी, सवलती मिळवून घ्यायच्या असेल तर पहिल्यांदा जात प्रमाणपत्र, तुमची ओळख लागते, पुरावा लागतो. तोच आमच्याकडे नाही. म्हणजे आजसुद्धा 77 वर्षानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा आपली आज समस्या काय, तर आमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही आणि ते मिळत नाही. म्हणजे आपण त्या प्रश्नाच्या पाठीमागं कुठं तर उत्तराच्या मागं आहेत का, तर अजिबात नाही. कारण तिथून काही प्रगतीच झालेली नाही ना. जिथं आम्हाला तिचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर चळवळ कुठं आहे आज? मी हे एवढ्यामुळं सांगतो आहे की मला कुणावर टीका करायची नाही, कुण्या संघटनेवर, कुण्या नेत्यावर करायची नाही. मात्र आपण भानावर कधी येणार आहेत? आपल्याला गरज कशाची आहे, आपण आज काय केलं पाहिजे ह्याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर ह्या माझ्या बोलण्याचा किंवा मी जे विचार मांडतो आहे त्या विचारावर सर्व कार्यकर्त्यांनी, संघटनांनी जर विचार केला तरच याच्यातून काही निष्पन्न होऊ शकते. तर तुम्ही म्हणाल आता हे जे चालू आहे चळवळी म्हणजे त्याचं काय, तर आता जे सगळं चालू आहे ते इव्हेंट आणि अधिवेशने. एखादा कुठं जातीचं प्रमाणपत्र मिळत नसेल, त्या तहसीलमध्ये एखादा उपोषणाला बसणे वगैरे, तो एक इव्हेंट आहे. कारण तिथं तो प्रसंग आला म्हणून, त्या ठिकाणी गरज पडली म्हणून कुणाच्या तर डोक्यात आलं की बाबा आपण आंदोलन करावं म्हणजे प्रमाणपत्र मिळतील. तर अशा पद्धतीचे इव्हेंट आपण करतो आणि अशाच पद्धतीचे मग वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे इव्हेंट करतात. त्याच्याबरोबर अधिवेशनं, प्रत्येक संघटना उठते आणि अधिवेशन घेते. वर्षाला एकदा अधिवेशन घ्यायचं, प्रत्येकाने 2-2 मिनिट बोलायचं, काय बोललो ह्याचं गणित नाही आणि परत काय करायचं त्याचाही काही निर्णय नाही. आणि परत दुसऱ्या वर्षी त्या पद्धतीचं पुन्हा अधिवेशन होतं आहे. परत तीच प्रथा, अशीच प्रथा मागच्या 50 वर्षापासून चालत आलेली आहे. याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? आता हे जे अधिवेशन होतात, अधिवेशन म्हणजे काय, आता महाराष्ट्राचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये वर्षभर जे मंत्रिमंडळानं कामं केलेली आहेत, सरकारनं कामं केलेली आहेत, त्याचा लेखाजोखा असतो. काय केलं, काय वाईट केलं, काय चांगलं केलं, काय करता येईल, ह्याच्यासाठी ते अधिवेशन असतात. आमचं वर्षभर कुठंच काय काम चालू नसते, पण आमचं डायरेक्ट अधिवेशनच असते. मग आता ते चर्चा अधिवेशन ह्याचा अर्थच जर लोकाला कळत नसेल संघटनांना, तर काय उपयोग होणार आहे आणि त्याचं काय काम होणार आहे? आणि ते अधिवेशन घेऊन खर्च करून तर काय होणार आहे? बरं, ते अधिवेशन जे घेतो आपण त्यालाही खर्च करण्यासाठी एखादा राजकीय पुढारी आपण शोधतो, स्थानिकचा आमदार वगैरे कोण असेल त्याला शोधतो, स्थानिक पक्षाचा मोठा पुढारी शोधतो आणि त्याच्या इशाऱ्यावर आपण ते सगळं घेतो. म्हणजे अधिवेशन घेण्यासाठी पहिल्यांदा आपण तिथं गुलामी पत्करतो की बाबा तुमचं आम्ही जे सांगाल ते इलेक्शनमध्ये काम करू, तुम्ही बोलवाल त्यावेळेस येऊ, आमच्या एवढ्या अधिवेशनाला खर्च करा. म्हणजे समाजासाठी, संघटनेसाठी काम करण्याच्या अगोदरच आम्ही गुलामी स्वीकारली आहे आणि ते गुलामीच्या बदल्यामध्ये त्याने त्या खर्च केलेला आहे अधिवेशनाला. आणि मग तिथून आमचं एकत्र येणं सुरू आहे. म्हणजे एकत्र येण्याची सुरुवातच गुलामीतून जर असेल आपली, तर सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट जे म्हणतात, ज्याला जिवंत संघटना म्हणतात, जी संघटना केडर बेस असली पाहिजे, जी संघटना मशिनरी वर्क, म्हणजे आपण एखादा कारखाना पाहतो आणि त्या कारखान्यामध्ये मशीन चालू असतात, माणसाच्या शिफ्ट बदलतात प्रत्येक 8-8 तासाला, पण मशीन बंद होत नाही कधीच, त्याला म्हणायचं मशिनरी वर्क. आणि असं काम रात्रंदिवस आपण संघटनेसाठी जे करतो त्या कामाला मशिनरी वर्क म्हणतात. आणि हे करण्यासाठी आपल्याला जे काही ज्ञान लागतं ते ज्ञान घेण्यासाठी जे काही प्रशिक्षण शिबिर घेतलं जातं 2 दिवसाचं,
4 दिवसाचं 8 दिवसाचं त्या प्रशिक्षण शिबिराला केडर कॅम्प म्हणतात. तर हे केडर बेस आणि अभ्यासावर आधारित, नॉलेजवर आधारित कुठल्याही माणसाला महत्त्व देण्यापेक्षा नॉलेजला महत्त्व द्या, तत्वाला महत्त्व द्या, विचाराला महत्त्व द्या. ही कुठलीही संघटना शिवाजी जोशीनं उभा केली म्हणून त्याच्या मागे येऊ नका. तर त्या संघटनेचे विचार काय आहेत, तुम्हाला जर विचार त्याचे BS4चे आवडले तरच BS4सोबत यायचं. आपल्याला विचार आवडत नाहीत आणि शिवाजी जोशी माझे मित्र आहेत किंवा माझ्या जातीचे आहेत म्हणून तुम्ही येत असाल तर ते संघटनेचं काम होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला विविध वेगवेगळ्या विषयावर चर्चा या BS4च्या व्यासपीठावर करावी लागणार आहे. आणि ज्या काही वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या संघटना आहेत त्यांनी विचार करावा लागेल की हे आपण कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि सगळ्याचा मार्ग जर एकच दिसला, आता दिंडी, आपण महाराष्ट्रामध्ये दिंडी निघते, पण सगळ्याचा मार्ग हा पंढरपूरला जाण्याचा असतो आणि पंढरपूरला 10 लाख 20 लाख भाविक जमतात. ते पंढरपूरला जाण्याचा जर उद्देश नसेल, जर आपण ध्येय ठेवलेलं नसेल तर त्या ठिकाणी दिंडी कशी सफल होणार आहे किंवा तिथं 10 लाखाचं माप तुम्हाला दिसणार नाही. तर ही सुद्धा एक चळवळीची दिंडीच असते. एक ध्येय ठरवावं लागतं आणि सगळ्यांनी मिळून जर ध्येय ठरवलं तर ते एक ध्येय येतं. प्रत्येकाने वेगवेगळे ध्येय ठरवून जर वेगवेगळ्या दिशेनं आपण जात बसलो तर पंढरपूर कधीच येणार नाही ना. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. आणि हे आता वाढत चाललेला जो काय माझा चर्चेचा विषय आपण परत दुसऱ्या वेळेला म्हणजे दुसऱ्या क्लिप्सच्या जागेवर आपण परत चर्चा करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.